मॅन ऑफ द मॅच राहिलाय. यस, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे टीम दत्तकृपा रेणावळे, अर्थातच गौरव कोंढाळकर ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर या. आणि रेणावळे 11 संघाचे संघनायक आपण आपला सन्मान चिन्ह इथून घेऊन जायचंय. टीम रेणावळे 11 आपला संघनायक इकडे पाठवा. त्याचबरोबर गौरव कोंढाळकर आपण मॅन ऑफ द मॅचचा सन्मान इथून घेऊन जायचंय. आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? तर या मॅच कडे लाईव्ह जातोय आम्ही. प्लीज दोघांनाही विनंती असेल, गौरव कोंढाळकर आणि रेणावळे 11 संघाचा प्रतिनिधी आपण दोघांनी मंचावरती यायचंय प्लीज. तर या ठिकाणी जाऊया, मैदानाच्या आतमध्ये रुख करूया मॅच क्रमांक 2 कडे. मॅच कडे रुख करूया. पहिला चेंडू घेऊन निघतात चेतन टीम कोंढवळी. पहिला चेंडू चिंतामणी निकम आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर संदेश. खऱ्या अर्थानं टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव आपण पाहिलं तर वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक माजी अध्यक्ष अर्थातच अजितजी भरे साहेब बराच काळ यांनी या टीम साठी घालवला आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये चांगले खेळाडू तयार झालेत. चिंतामणी निकम स्वतः एक संघाची धुरा आणि त्यामध्ये नक्कीच अमित बॉन्ड अर्थातच. हो हो, फटका बसलाय. चेंडू उंची आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक खाली. हो हो, इथे मात्र घात झालाय, मोठा धक्का बसलाय. कोणी घेतली? अभि चोरट. खऱ्या अर्थानं मी मगाशी सांगत होतो की इकडे अभि आहे तिकडे बॉन्ड आहे आणि ते मात्र चिंतामणी यांनी थोडस निराश केलंय. खऱ्या अर्थानं सातत्याने आपण जर पाहिलं ना, अमित बॉन्ड आणि चिंतामणी निकम या जोडगोळींनी ब्लॅक कोब्रा कुसगावला कित्येक स्पर्धा जिंकून दिल्यात, परंतु इथे मात्र चिंतामणी यांनी निराश केलंय. पहिला चेंडू थोडासा कुठेतरी हडबडत खेळला, चेंडूच्या लाईन पर्यंत गेलेच नव्हते. खेळायचं की नाही खेळायचं की नाही या स्थितीमध्ये असताना मात्र फटका खेळला. आता मात्र ज्या खेळाडूची प्रत्येक जण बॅटिंग पाहण्यासाठी सज्ज असतो ना, अमित बरे अर्थातच बॉन्ड मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अमित यांना मात्र आता चिंतामणीची विकेट गेली हा विसर करावा लागेल, कारण इथे मात्र सर्व सूत्र हातामध्ये घ्यावी लागतील. बॉन्ड यांच्या पाठी खूप मोठं बल आहे, अतिशय मोठे खेळाडू आहेत, सातत्याने त्यांनी सातत्य ठेवलंय आपल्या खेळामध्ये आणि फेवरेट आहे नक्कीच मैदान बनेल, कारण या मोठ्या खेळाडूंसाठी आहे ना सारसोळेचं मैदान आणि त्यामध्ये ऑन साइडचा रिझन हे डोळ्यासमोर असतंय मित्रांनो. गोलंदाज निघतायत, काय गोलंदाजी. ओ सुपर यार, सुपर, अप्रतिम पॉइंट आणि कल्लीच्या मधून काय या ठिकाणी खरोखरच क्रिकेट बुक शॉट म्हटलं जातं याला, कारण तुम्ही जी जागा निवडलाय, गॅप निवडलाय ना, खऱ्या अर्थानं तुमची काय क्षमता आहे ते दर्शवणारा असतोय मित्रांनो. आणि अमितने नक्कीच यस, इथे मॅन ऑफ द मॅच आम्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. या ठिकाणी खऱ्या अर्थानं गौरव यांना मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवूया आणि पुढच्या मॅच साठी नक्की शुभेच्छा देऊया. तिथे ट्रॉफ्यांच्या पुढे या, ट्रॉफ्यांच्या पुढे या. आमचे कॅमेरामन तत्पर आहेत बघा, लगेच तिथे येतात. आणि रेणावळे 11 संघाला सुद्धा सन्मानित करा, ते आलेत बघा प्रतिनिधी. रेणावळे संघाला सन्मानित करूया. जाऊया मॅच कडे. अमित, हो हो, फटका फसलाय का? सर्वजण उठून उभे आहेत. हो हो हो, इथे मात्र खूप मोठा धक्का, सन्नाटा छा गया भाई. म्हटलं जातं ना, गॅप नक्कीच काढला होता, 30R सर्कल भेदला होता, बॉन्डनी नक्कीच फटका कव्हरच्या वरतून खेळायचा मानस बनवला होता, परंतु कुठे फसगत झाली, काय घडलं, काय बिघडलं, परंतु प्रेक्षकांची मात्र निराशा झाली. प्रेक्षकांची आमच्या सकट, आम्ही स्वतः अमित बॉन्डचे खूप मोठे फॅन आहोत मित्रांनो.
परंतु आम्हालाही निराश केलंय. कारण जेव्हा तुम्ही धावा बनवाल ना तेव्हाच आम्हाला अभि चोरटची बॅटिंग बघायला भेटेल मित्रांनो. कारण धावाच नसतील तर बॅटिंग काय पाहणार आम्ही. कारण अभि चोरट सुद्धा एक फेवरेट खेळाडू आहेत. मी सातत्यानं त्यांचा खरोखरच गौरव करत असतो. कारण एक जीव ओततात, खेळामध्ये जीव ओतली जाते. मी एक नक्कीच मॅच मला आठवते, किरण स्फूर्तीला वाशिवलीची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये अभि चोरट यांनी का अप्रतिम खेळ केला होता. मॅन ऑफ द सिरीज राहिले होते. कित्येक अशा स्पर्धा आहेत अभिच्या नावावरती. आता मात्र नवीन फलंदाज आले आहेत शैलेश. खूप निराशा केलंय खरं म्हणेन ब्लॅक कोब्राच्या दोन्ही स्टारनी. या चांगला परंतु क्षेत्ररक्षक आहे, थोडस बबलिंग झालंय. जोखीम भरी धाव होती, घेतली आहे. खूप निराशा केलंय मी म्हणेन. कारण चिंतामणी निकम आणि बॉन्ड या दोन खेळाडूंना पाहण्यासाठी नक्कीच प्रत्येक जण आतुर असतो. परंतु दोघांनीही निराशा केली आहे नक्कीच म्हणेन. कुठेतरी सर्कल भेदायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मात्र निराशा पदरी पडली. दोन बिग टीम एकमेकांसमोर भिडल्यात, त्यानंतर मात्र असं क्रिकेट पाहायलाच मिळतं मित्रांनो. यस तर या ठिकाणी मात्र षटक क्रमांक 1 संपुष्टात आलंय आणि स्कोअर बोर्ड नक्कीच खऱ्या अर्थानं डकआउट मध्ये ब्लॅक कोब्रा कुसगाववाले बघत असतील तर कुठेतरी नक्कीच निराशा असेल. सर्वात खराब प्रदर्शन आम्ही केलंय का हा नक्कीच प्रश्न उभा राहिला असेल. कारण 5 धावांना व्हॅल्यू नाही आहे इथे, परंतु ज्या विकेटच्या बॉक्स मध्ये त्या 2 आहेत ना आकडा, हा पूर्णतः 70% टीम मात्र तंबूत आहे हे दर्शवणारे आहेत मित्रांनो ब्लॅक कोब्रा कुसगावची. कारण 2 मोठे स्टार मात्र तंबूच्या आश्रयाला पहिल्या षटकामध्ये धाडलेत. मात्र गोलंदाज चेतन यांनी खूप मोठी कामगिरी आहे या ठिकाणी कोंढवली 11 संघासाठी. अभि चोरट यांचं प्लॅनिंग, नियोजन आणि त्यानुसार चाललेली ही रणनीती खऱ्या अर्थानं अतिशय देखणं. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणाचा टाळा खोलला गेलाय. मर्यादा संपले. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला प्रोटेक्शन बाउंड्री लाईनला पाहायला मिळतील. 3 क्षेत्ररक्षक आहेत. एक आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, एक डीप मिड विकेट थोडासा सी कॉर्नर, दुसरा लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर. आणि पाहिलं गेलं तर कव्हर आहे. तदनंतर मात्र गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक शॉट थर्ड मॅन ठेवले. शॉट फाईन लेग घेतला नाही आणि एक मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. ही व्यभूरचना आहे. गोलंदाज आहेत अक्षय. थांबावं लागेल. हो एज लागली तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोखीम भरी आणि काय गरज होती का डायरेक्ट हिट करायची हा प्रश्न आहे. हडबडाट आहे, थोडस प्रेशर आहे आणि त्याचं कारणही तेच आहे. आमचे प्रमुख अस्त्र मात्र आम्ही मॅन केलेत. हे मात्र नक्कीच टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव यांच्या जी देह बोली आहे, बॉडी लँग्वेज सांगते त्यावरून. परंतु हार नाही मानायची मित्रांनो. कधीही एका दुसऱ्यावरती अवलंबून नाही राहायचं. अजूनही आमच्याकडे 3 षटकं आहेत आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी आमच्याकडे बहारदार आहे हे दर्शवायला पाहिजे. मी मैदानावरती आलोय तर तलवार घेऊन आलोय, योद्धा म्हणून आलोय, माझ्या गावासाठी लढण्यासाठी आलोय हे प्रत्येकानं मनामध्ये ठाण मांडला पाहिजे. रडार मध्ये यस हो साऊंड तर चांगला आलाय. अभि पोचले जाणार का नाही. चेंडू मात्र जाईल क्रॉस द बाउंड्री लाईन. यस लॉंग ऑन. यस पंच डिसिजन रिप्लेस करतात कारण बाउंड्री डायरेक्ट पट्ट्याला आहे. म्हणजेच 1 बाउ सीमारेषा बाहेर येतील या 4 धावा. कारण काल ही डिसिजन आलं होतं डायरेक्ट जो पट्टा आहे ना त्याला लागला तर त्याच्या बाहेरच षटकार आहे. यस पंच सांगतायत 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेश खेळतायत. नक्कीच आहे क्षमता. थांबावं लागेल. विकेट द्यायचा नाहीये. या चांगला फटका आलाय गलीच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं गॅदरिंग झालंय. वा भाई वा सुरेख आहे आणि त्याला दादी दिली जाते प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून. चांगलं. नक्कीच ही टीम मित्रांनो दुःखातून जाते आहे. मी मगाशी सांगितलं की क्रिकेटचे फार मोठे चाहते, सर्वांचे आवडते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना बाळासाहेब चोरट साहेब हे आपल्याला सोडून गेलेत, परंतु त्यांच्या आठवणी मात्र सातत्यानं जाग्या ठेवल्या जातील. कोंढवली नवे तर वाई क्रिकेट या आता मात्र एज लागले तिथे. क्षेत्ररक्षक गलीचे फुटबॉल साईल नाही कामी येणार. पाटला केला जाते. कोण जिंकेल इथे मात्र क्षेत्ररक्षक जिंकलाय. चेंडू गॅदरिंग झाले. फेकी होईल. त्या दरम्यान मात्र घेतलेल्या तिहेरी धावा 3 धावा. धावफलक खालता होईल. 3 धाबे बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 1
4चा आतापर्यंत खेळ संपलाय. म्हणजे उर्वरित 2 चेंडूमध्ये अजून 7 धावा तरी घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असेल. तुम्ही 10ची रन रेट ठेवा. कारण पाहिलं गेलं ना या मैदानामध्ये मित्रांनो 50 नव्हे 60 धावा ही सेफ नाही आहेत. या मैदानाची खाती वेगळी आहे. पुढचा चेंडू रडार मध्ये हो हो सूर्या स्टाईल परंतु कामी नाही. पंच आमच्याकडे बळले जातील. यस या ठिकाणी स्ट्राईक एंडला पण जर पाहिलं ना शैलेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला अमित पाहायला मिळत आहेत. संदेश आहे सॉरी संदेश आहेत नॉन स्ट्राईक एंडला. यस हाटले इथे मागे हटून बागपुटला जाऊन इथे जागा बनवायचा प्रयत्न गली पॉइंटच्या मधून परंतु तिथे मात्र अपयश आलंय. इथे मात्र अपयश आलंय आणि त्यामध्ये आलेला डॉट बॉल. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. एखाद डॉट गेला तरी चालेल परंतु विकेट नको. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि खऱ्या अर्थानं ज्या गली पॉइंट कव्हर मध्ये खेळले जात आहेत ना त्यावरती मोठ्या धावा येत नाहीत. 2 धावा आल्यात आता परंतु कॉन्फिडन्स मात्र थोडासा येतोय म्हणायला हरकत नाही. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या मात्र ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाची 16 धावा. 16 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या. टीम मीटिंग्स बोलावली जाते. कोणाच्या हाती चेंडू सोपवायचा आहे आणि आता मात्र कुसगावच्या डकआउट मधून काय मेसेज येतोय कसं खेळायचंय. विकेट आहेत आपल्याकडे खेळा की थोडीशी अजून 1 ओव्हर सांभाळा. हा मेसेज आहे. हा खूप महत्वाचा आहे. इथे मात्र संदेश आणि शैलेश साठी त्या दरम्यान आजच्या दिवसासाठी काल पाहिलं तर संतोषी देसाई आमच्याशी जोडले होते. आजच्या दिवसासाठी जावली टेनिस क्रिकेट मधून खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट सुधीर वाघ साहेब हे आजच्या दिवसाला आमच्या समवेत आज या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले जातील. येणाऱ्या मॅच मध्ये नक्कीच आपण त्यांचा आवाज ऐकाल. त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. तर गोलंदाजी ट्रॅक वरतून सिद्धार्थ संदेश शॉर्ट पिच आहे. हो 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 पाठला केला गेला परंतु पंच सांगतात यस इट अ बाईट कॉल. आता एकच मानस डोक्यात ठेवायचा आहे. या षटकामध्ये आम्हाला 2 चेंडू तरी सीमारेषा बाहेर पाठवायचे आहेत. कारण तुम्ही जर षटकार चौकार मारणार नाही तर एका दुखीने तुमची धावसंख्या पाहिजे त्या गतीने वाढणार नाहीये. कारण फक्त 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 17 धावा झाल्यात. ओहो या ठिकाणी खराब चेंडू आणि त्यावरती काय ताकदीचा वापर आहे यार. अप्रतिम अफलातून नो बॉलचा इशारा पंच सांगतायत. यस इट अ भीमर. पहिला चेंडू तुम्ही भीमरचा हाताळला आणि त्यावरती मात्र संदेश काय फटका आला यार. अफलातून फटका नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार म्हणजे हा चेंडू देऊन जातोय 7 धावा. धावसंख्येला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 24 ऑन स्कोर बोर्ड. चेंडू आलाय का बघा. चला चला स्पीडअप घ्या. पहिला वाईट तदनंतर आलेला नो म्हणजेच खराब सुरुवात आहे सिद्धार्थ यांच्याकडून म्हणेन. परंतु ब्लॅक कोब्रा कुसगावला नव संजीवनी देणारा हे 2 चेंडू ठरलेत मित्रांनो. या पुढचा या सूर्य कमबॅक आहे. फटका आलाय फ्री हिटचा आहे परंतु मोठा चेस 1 बाउन्स नक्की बाहेर जाईल का. हो काय घडेल. यस बाहेर 1 बाउन्स सी कॉर्नर सीमा रेषा पार चौकार. या षटकातील पहिला चेंडू फेकलाय म्हणजेच काय तर पूर्णतः नवसंजीवनी मिळाले टीम ब्लॅक कोब्रा कुसगावला. मी मगाशी म्हटलं होतं धावा जमतील तरच मॅच मध्ये मजा येईल. यासाठी मित्रांनो कारण यामध्ये आम्हाला फक्त क्रिकेट बघायचंय. अभिची बॅटिंग नंतर येणार आहे. अमित आणि खऱ्या अर्थानं चिंतामणींनी निराश केलंय. अभिची बॅटिंग बघायची आहे. म्हणजे प्रेक्षकांना काय हवंय तर आम्हाला क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटायचा आहे आणि नक्कीच धावसंख्या त्या गतीनं जाते. 28 धावा ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज वाह भाई वाह. सूर्य कमबॅक. ये 2 तिरी तो एक तो मेरी बनती है ना भाई. हे दाखवलंय नक्की सिद्धार्थ यांनी. काय चेंडू हाताळला यार. तुमच्याकडे लाईन चांगली आहे.
थोडीशी भरकटली होती. अभिनी नक्कीच कान मंत्र दिला, यस कम कम कम, तुम्ही करू शकता, तुमच्याकडे ती क्षमता आहे हे दाखवणं गरजेचं असते प्रत्येकाला. विकेट क्रमांक 3 मात्र ब्लॅक कोब्रा कुसगाव. 28 धावा, 2.2 चा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. म्हणजे बराच खेळ बाकी आहे तुमच्याकडे. अजूनही 10 चेंडू आहेत. 10 चेंडू मध्ये 50 चा आकडा शिवला जाईल का? नवीन फलंदाज अजित बरे दाखल झाल्यात. हो इथे मात्र सन्माननीय अजितजी बरे साहेब लवकर पोटेट केलंय म्हणून ते इनेट नंबर 5 वरती आलेत. ज्यांच्याच मार्गदर्शनामध्ये वाईट टेनिस क्रिकेटनी फार उंची गाठली आहे. स्वतःच्या अध्यक्षपदामध्ये एक चांगली उंची गाठून दिली आहे. ओ आता मात्र स्वतःची दांडी वाचवू शकले नाहीत. यस इथे मात्र बाट तर सरळ आली होती. कुठे चुकी झाली हा प्रश्न नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये असेल, कारण कुठेही आडवा तिडवा फटका खेळला नव्हता बरे साहेबांनी. परंतु तिथे मात्र थोडस काही गपलत झाली. इथे पहिल्या चेंडूवरती दांडी घुल मात्र झाली. सिद्धार्थ यार सुरेख कमबॅक करतोय, अतिशय देखणं कमबॅक करतोय. क्लीन बॉल जेव्हा घेतो ना मित्रांनो आपण, त्यावेळी आपल्या मधली क्षमता काय आहे हे आपण दाखवून देत असतो. लाजबाब. 1-2 चेंडू खराब हाताळले, त्यानंतर मात्र सिद्धार्थने कमबॅक करून दिलाय. नवीन फलंदाज ओमकार डावखुऱ्या त्याचे फलंदाज, म्हणजेच अभिवर्ती प्रेशर क्षेत्ररक्षण सजावटीचं. चला थोडस स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच कोणती घ्यायची आयोजन समिती आम्हाला कळवा प्लीज, विनंती असेल आपल्याला. कारण या 2 षटका या षटकानंतर आपल्याला नाणेफेक करायची आहे. आयोजन समिती आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवा विनंती राहील आपल्याला. ही खालचीच घ्यायची का? हीच घ्यायची का? हीच लावायची ना? ओ इथे मात्र कडक प्रहार केलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे. हो वा सुरेख सुरेख सुरेख. अतिशय चांगलं देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन सर नक्कीच खातरजमा करतायत. त्या ठिकाणी पाहिलं जातंय, कॅमेरामॅनला विचारलं जाते, परंतु कॅमेरा तिथे असेल का? कारण खूप क्लोज होता. परंतु एक खेळाडू आहे, अभि सांगतील जर पाय लागलाय का पट्ट्याला. जर लागला नाही लागला नो डाऊट तिथे अभिवरती विश्वास नक्कीच दाखवण्याचं अविश्वास दाखवण्याचं कारण नाही. कारण एक सेन्सिबल क्रिकेटर, एक सभ्य क्रिकेटर म्हणून मी सातत्यानं अभि चोरट यांच्याकडे पाहतो. इथे मात्र परंतु पाहिलं गेलं ना ओमकार ताकद दाखवतायत पाहिजे. ओ वा 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 सिद्धार्थ यार काय गोलंदाजी यार. आपला तुमच्याकडे गती आहे, फक्त टप्पे साधलेत ना. वा सुरेख कामगिरी केली आहे सिद्धार्थ यांनी. खराब प्रदर्शनानंतर म्हटलं जातं ना एखाद्या गोष्टीचा शेवट गोड व्हावा हीच इच्छा असते. तुमचं षटक मात्र उत्तरार्धात अतिशय बहारदार होत चाललंय. लाजबाब. आणि एकदा लाईन पकडली तर ती सोडायला नाही पाहिजे. परंतु ओमकार जी ताकद वापरतायत ना, हवा मात्र कॉम बॉक्स पर्यंत पोहोचते बॅटची मित्रांनो. शेवटचा बॉल आहे फुलटॉस. हो परंतु म्हणावा तिथे कलेक्ट झाला नाहीये. तिथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतील. एकच दुसरी काही घ्यायची गरज आहे, कारण षटक संपणार आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं धावबाद असे तसे होणारच आहात. 1 धाव नक्की अर्जित झाले. षटक क्रमांक 3 संपलाय. काय सुरेख षटक हाताळलंय. इथे मात्र 31 धावा, 2 खराब चेंडू, तदनंतर मात्र कमबॅक. 31 धावा झाल्यात. शेवटच्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल? पुढची मॅच असेल वासोळे ये विपक्ष मांढरदेवी. दोन्ही संघाचे संघनायक आपण या षटकानंतर टॉस करायसाठी यायचं आहे. वासोळे A11 विपक्ष मांढरदेवी 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण यानंतर
टॉस का बॉस या ठिकाणी रिपोर्टिंग करा. लगेचच एका षटकानंतर आपला टॉस केला जाईल. थर्टी वन. किशोर निकम. खऱ्या अर्थानं एक चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय मित्रांनो. वडील स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सुपुत्र, असं चित्र फार क्वचित पाहायला मिळतं. किशोरजी आपलं कौतुक करेन. आपला चिरंजीव खेळत असताना आपल्याकडे अजून ती ऊर्जा आहे हे दर्शवत आहे. खरोखरच सलाम आहे आपल्याला. परंतु आता थोडीशी एक षटका मध्ये पार्टनरशिप दोन पिता पुत्राची पाहायला मिळावी. कारण ही मॅच तुमचा परिवार, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र पाहतायत. थांबायचंय तुम्हाला, परंतु फटका फसला. आवश्यकता नव्हती. किशोर निकम मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परततात. कारण स्ट्राईकही रोटेट होणार नाहीये. म्हणजेच काय तर इथं मात्र पहा चिरंजीव सांगतायत पप्पा तुम्ही असं काय खेळायला पाहिजे नव्हतं. एक काढायची होती, मला द्यायची होती. परंतु इथे मात्र ब्लॅक कोब्रा कुसगाव डक आउट मध्ये नक्कीच चर्चा विनिमय इथे मात्र नक्कीच घडत असतील. कारण असं प्रदर्शन पाहायची खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना तर ते सवय नाहीये. कारण ब्लॅक कोब्रा कुसगाव म्हटलं की चांगली धावसंख्या सातत्यानं उभारली जाते. तर तू ज्या प्रकारचे पहिल्या षटकामध्ये डाऊन केलं ना तिथे मात्र नक्कीच उभारी घेता आली नाही. स्वतः अभि मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. आता मी सातत्यानं अभिबद्दल सांगत असतो की एक सभ्य म्हटलं जातं ना खेळाडू क्रिकेटमध्ये, त्या दृष्टीने त्याच्याकडे मी पाहतो. कारण शांत, कोणताही हाताताईपणा नाही. कसली बॅटिंग मी केली तरी कोणताही जोश नाहीये. गोलंदाजी करत असताना कॅल्क्युलेशनचं गोलंदाजी पहा. ओ पुन्हा एकदा आता मात्र आणखीन एक विकेट मिळू शकती. ओ डाऊन 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 इथे मात्र नक्कीच पाहिलं जात आहे. कारण सहज जेल झाला होता. गोलंदाजी पहा यार अफलातून. आणि गौरव आलेत. आधीच खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना स्वतःला शेवटच्या षटकासाठी ठेवतात. कारण जे स्लॉक ओव्हरचं षटक असताना हाणामारीचं असतात त्याच्या जबाबदारी घेतात. म्हणजे एक फायटर खेळाडू म्हणून अभित सोरट यांच्याकडे आम्ही पाहत असतो. आता मात्र स्ट्राईक इनला ओमकार. एक षटकार तो बनता होय बाय. इथे मात्र ब्लॅक कोब्रा कुसगाव आशा ठेवू नये ओमकार वरती. परंतु अभि आहेत समोर. ओ धाव घेतली जाते. काय आवश्यकता आहे का? परंतु घेतली जाते. पंच बारकाईनं पाहतायत काय घडेल. त्यात दोन्ही पंचांची चर्चा विनिमय केली जाते आणि विकेट आहे सर. यस इथे मात्र बाद दिलं जाते. अपील केली होती कारण थोडस हाईट फॅक्टर म्हणून पाहिलं जात होतं. परंतु लेग पंचाने सांगितलं यस नॉट हाईट फॅक्टर. चेंडू मात्र स्टंपांच्या लाईन मध्ये आहे आणि त्यामध्ये नक्कीच स्ट्रायकर पंचांनी आमचा नक्कीच कळवलं यस इथं विकेट आहे. म्हणजेच काय तर आणखीन एक धक्का. ब्लॅक कोब्रा कुसगाव 32 ऑन स्कोर बोर्ड विदाउट 7 लॉस. कधीही एवढ्या खालतीपर्यंत फलंदाजी आली नव्हती आजपर्यंत कुसगाव संघाची. परंतु आज मात्र टीम कोंढवलीने दाखवून दिलाय यस आमच्या गोलंदाजी मध्ये एवढी धमक आहे. नेक्स्ट मॅच टीम वासोळे 11 वासोळे A11 विपक्ष मांढरदेवी 11. आपण दोन्ही कर्णधार आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचे. उर्वरित 2-3 चेंडू नंतर आम्ही आपला नाणेफेकीचा कॉल करतोय मित्रांनो. अभि निघतायत. आता मात्र खोलवर टप्पाचा चेंडू. वा सुरेख अप्रतिम देखणी गोलंदाजी आहे. पहा एकही मोठा फटका खेळून दिला नाहीये. 4 चेंडू हाताळल्यात, 2 विकेट प्राप्त केल्यात, फक्त आणि फक्त 1 धाव. का या नावाच्या भोवती बलय आहे हे अभि दाखवून देतात. गती परिवर्तन हो वेट अँड वॉच. नंतर मात्र कव्हर मधून फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू डायरेक्ट वा सुरेख 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 विकेट अँड विकेट. यस धावबाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट तंबूच्या दिशेने. आकडा वाढतोय 8 पर्यंत पोहोचलाय ब्लॅक कोब्रा कुसगाव. आणि यामध्ये मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं जी सुरुवात खऱ्या अर्थानं चिंतामणी निकम यांनी केली ना
तीच खराब होती म्हणेन. कारण तुम्ही एक जबाबदारी खांद्यावर घेऊन चालता, तर ती जबाबदारी पेलायला पाहिजे. सातत्यानं चिंतामणी सलामीला येत असतात, परंतु तुम्ही आल्या आल्या जो मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, मिस हँडिंग फटका लागला आणि तिथून गळती जी लागली ती थांबे ना. नवीन फलंदाज संदीप इन ॲट नंबर 10, 10व्या नंबरचा फलंदाज आलाय पहा. अभि निघतात पुन्हा एकदा. आणखीन एक विकेट असेल का? हो असेल असं मला वाटते. हो सी कॉर्नर. अभिच कौतुक करावं तेवढं कमी आहे यार. किती धावा दिल्या? 2 धावा, 2 धावा दिल्यात पहा. फक्त स्लॉकवरचं षटक घेऊन आले आणि एका मोठ्या संघाला खऱ्या अर्थानं त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या होत्या अभिनी. लाजबाब अप्रतिम षटक यार. खरोखरच का ह्या नावाच्या अवतीभोवती एवढं मोठं वलय आहे. धावसंख्या मात्र 33 झाले आणि विकेट मात्र 8 गमावलेत. 34 धावांचं आव्हान असेल. टीम खऱ्या अर्थानं जय महाराष्ट्र कोंडवली. 9 विकेट गेला, सॉरी 9 विकेट गेला. लाची 1 विकेट होती, म्हणजेच 9 विकेट मात्र इथे आपल्या गमावल्यात. म्हणजे जवळजवळ सर्वच खेळाडूंना बॅटिंग मिळाली असं म्हणेन. चला टीम वासोळे A11 विपक्ष टीम मांढरदेवी 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण आलात का? शेवटचा गोल आहे आपल्यासाठी, लक्षात घ्या. कालच आयोजन समितीकडून सूचना आले की आम्हाला उद्या वेळेवरती टीम्स हजर असणं गरजेचं आहे. आजचा महत्वाचा फायनल दिवस आहे, त्यासाठी प्रत्येकाला विनंती आहे आपण आपल्या निर्धारित वेळेमध्ये उपस्थित राहा. सर्वांना विनंती आहे मित्रांनो, लाईव्हच्या माध्यमातून जर पाहत असतील ना ज्या टीम्स यामध्ये सहभागी आहेत, त्यांना विनंती आहे मित्रांनो, आयोजक यांचं पहिलंच आयोजन आहे आणि त्याला कुठे गालबोट लावायचं नाही. आपल्याला त्यांना सहकार्य करायचं आहे मित्रांनो सगळ्यांनी. त्यासाठी विनंती आहे. टीम वासोळे A11 विपक्ष टीम मांढरदेवी 11. दोन्ही संघाचे संघनायक या प्लीज. मला वाटतं टीम वासोळे संघाचे संघनायक आलेले आहेत. टीम मांढरदेवी 11 संघाचे संघनायक. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का मित्रांनो? आयोजन समिती बघा, टीम मांढरदेवी 11 चे कोण प्रतिनिधी कुठे आहेत कर्णधार? मांढरदेवी 11 विश्वनाथ दानवले जे आपण या मंचावरती या. विश्वनाथ यावरती बसा. एक स्टार खेळाडू आहेत मित्रांनो, वाई विभागातील एक नामवंत खेळाडू. मला वाटतं विश्वनाथ दानवले यांची फलंदाजी आपण घरोंद्याच्या मैदानामध्ये एकदा पाहिली होती. खूप स्फोटक फलंदाज आहेत. आपण या मंचावरती बसा जोपर्यंत मांढरदेवीचे कर्णधार आलेत आलेत आले. प्लीज वाघ सरांना विनंती असेल सर आपण टॉस करून घेऊया. तो माईक द्या. हा सर ही मॅच आहे बघा. हा माईक घ्या. दोन्ही संघाचे कर्णधार तिथे आलेले आहेत. टीम वासोळे A11 विपक्ष टीम मांढरदेवी 11. तर आपण या मधल्या वेळामध्ये टॉस करतोय पुढच्या मॅचचा. या ठिकाणी नक्कीच ॲडव्होकेट वाघ सर आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याशी जोडले गेलेत. येणाऱ्या मॅच मध्ये नक्कीच त्यांचा आवाज येईल. परंतु आपण आता जाऊया टॉस का बॉस आहे की नाही. थँक्यू. सर येत आहेत, चालू करून द्यायला. हॅलो, धन्यवाद. सुप्रभात सर्व क्रीडा रसिकांना. आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित मेणवली क्रिकेट क्लब मेणवली श्री वाघेश्वरी चषक 2024 वर्षाची सांगता या अप्रतिम स्पर्धेने आपण करतो. 2 संघ नायक आपल्या समोर आहेत. वासोळे ए विरुद्ध मांढरदेवी आजच्या दिवसातील तिसरा सामना. आणि टॉस का बॉससाठी मी विनंती करतोय प्रतीक यादव यांना. प्रतीक प्लीज आपण कॉइन लॉफ्ट करायचा आहे. अप्रतिम अशी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये
वासुळ ए मांढरदेवी कॅप्टन टॉस साठी सांगतायत छापा. विश्वनाथ त्या साईडला जावा, इथून कॅमेरा आहे थोडस, हा असं जाऊ. टेल्स आहे म्हणजे नक्कीच वासुळ ए संघ आपण टॉस जिंकलाय आणि मांढरदेवी आपण टॉस जरी हारला असला तरी आपली काय रणनीती असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. प्रथम काय घेणार आहात आपण? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. एनी स्पेसिफिक रिझन, काही कारण असेल त्यासाठी? दिवसातली पहिली मॅच आहे, थोडंसं बॉडी मुवमेंट अजून नाही आहे, तर थोडंसं पहिली क्षेत्ररक्षण करून थोडंसं रिलॅक्स होऊ. नक्कीच ह्या हवामानाचा एक फायदा असतो की आपण सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर आपण प्रथम क्षेत्ररक्षण घेतो. असा काही माणूस आहे का की गेल्या 2 मॅचेसचा जो अनुभव आपण पाहतोय त्यानुसार आपण हा निर्णय घेतलाय का? नाही, असं काही नाही, पण सकाळचं सत्र आहे आणि हे मैदान थोडंसं लेग साईडला छोटं असल्यामुळे या मैदानावरती धावा होतात आणि लास्ट टुर्नामेंट पण आम्ही खेळलो, इथं धावा भरपूर होतात आणि सकाळचं किंवा संध्याकाळचा थोडासा फरक पडतो, पण सकाळचा एवढा खास फरक पडत नाही रनांमध्ये. अच्छा, किती धावांमध्ये रोखण्याचा माणूस असेल हा नेहमीचा प्रश्न आहे. नक्कीच आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. वासुळे कर्णधार आपण क्षेत्ररक्षणासाठी आपण तयार व्हा. आपण बोलूयात मांढरदेवी कॅप्टन, आपण टॉस हारल्यानंतर मॅच जिंकण्यासाठी आपण काय प्लॅन केलेला आहात? प्रथमतः आम्ही चांगला खेळ खेळू आणि आम्हाला जसं त्यांनी बॅटिंगची संधी दिली त्या पद्धतीने आम्ही बॅटिंग करू. विश्वनाथ जसा म्हणला की कमीत कमी रनामध्ये, तसंच आम्ही जास्तीत जास्त रन करून प्रयत्न करू, आणखीन काही नाही. नक्कीच वेळ घेत नाही. ऑल द बेस्ट. मॅचकडे आपण जाऊया. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल आणि आपण घेऊन जाऊया कॉम्बॉक्समध्ये माझे साथी सहकारी समालोचक गणेश शिंदे यांना प्लीज. थँक्यू सर. इथे मात्र नक्कीच टॉस का बॉल साठी ठिकाणी आपण ऐकत होता वाघ सरांना. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांचा आवाज आपल्याला मायक्रोफोनवरती नक्कीच ऐकायला मिळेल. परंतु तुर्तास जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. तर मात्र 34 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मात्र चेतन आणि अभि चोरट. अभिनी मात्र एक कव्हर रिझन मधून काय अप्रतिम चौकार खेळला होता यार, अप्रतिम. किशोर गोलंदाजी मार्क वरती आहेत. खऱ्या अर्थानं ब्लॅक कोब्रा कुसगाव आहे ना, खरोखरच एक मोठी टीम आहे मित्रांनो. परंतु ज्यावेळेस आपले योद्धा असतात ना, सेनापती म्हटलं जातं, ते जेव्हा ढासळले जातात ना त्यावेळी नक्कीच सैन्य बिथरलं जातं आणि ते आपल्याला नक्की पाहायला मिळालं मित्रांनो. अभि मात्र लढतोय, जिगर आहे, या खेळाडूकडे दमखम आहे आणि त्याला सगळ्यात त्याचा प्लस पॉइंट आहे ॲज अ कॅल्क्युलेशन गेम. मी सातत्यानं अभि चोरट यांच्याबद्दल सांगत असतो की मनामध्ये ॲज अ कॅल्क्युलेशन, मला कुठल्या स्टेजला कोणता निर्णय घ्यायचा आहे, कधी माझा घेर चेंज करायचा, हे कॅल्क्युलेशन अभि चोरटकडे असते आणि तेच कॅल्क्युलेशन सातत्यानं पण चिंतामणी असतील किंवा बॉन्ड असतील यांच्याकडे पाहिलंय. परंतु या मॅच मध्ये मात्र चिंतामणीची जी पहिल्या चेंडूवरती जी विकेट होती ना, तिथे कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेला ब्लॅक कोब्रा कुसगाव आणि तिथनंतर उभरता आलं नाही. अमित बॉन्ड यांनी सुद्धा फटका खेळला, परंतु का पहिल्या षटकामध्ये एवढी हारागिरी केली हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर निघतील. हो, फटका आला, परंतु चिंतामणी आहेत. हो, ट्राय तर अप्रतिम होता, कारण चिंतामणींचा जर विचार केला आउटफील्ड मध्ये खरंच चांगला परफॉर्मन्स राहिलाय आतापर्यंत. परंतु आता मात्र चेंडू अडवू शकले नाही. सिकॉर्न चेंडू 1 बाउंस सीमारेषा बाहेर जातोय. ॲज अ कॅल्क्युलेशन गेम अर्थातच परफेक्ट मॅन म्हणून अभिकडे पाहिलं जातं ना, तो सांगतोय यस, इथे मात्र आपल्याला जी धावा हव्या त्या नक्की मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पॉवर प्ले आहे, थोडस इंजरी नक्की झाली आहे, परंतु नाही मला बघायचं त्याकडे. मी खेळतोय आज माझ्या गावासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. इथे पहा, एक आपण दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहिलं असेल ना, अजित बरे साहेब सांगतात यस, अतिशय चांगला प्रयत्न केलास तुम्ही. पुढचा चेंडू आहे. हो, बेटन वॉचची भूमिका, पॉइंटच्या डोक्यावरतून अप्रतिम फटका. कोण चेस इथे मात्र होईल, कोणाची रेस लागले तर चेंडू आणि खेळाडूची. इथे चेंडूची सरशी झाली आहे, चेंडू गेलाय पॉइंटच्या डोक्यावरतून. एक्स्ट्रा पॉइंट रिझन मध्ये सीमारेच्या बाहेर आणि पहिल्या षटकामध्ये मात्र हवा पूर्णतः निघाली आहे मॅच मधली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण तब्बल 16 धावा पहिल्या षटकामध्ये अर्जित झाल्यात. म्हणजेच काय तर 34 धावांचं आव्हान आणि आता मात्र 18-18चं समीकरण आलंय. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर रन बॉल अशी मॅच आहे. चला, जास्त मीटिंग्स घेऊ नका, एक विनंती राहील आपल्याला. आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं
आपल्याला पंच म्हणून लाभलेत, अर्थातच आमचे दत्ता मेहर सर आणि शशी मेहर सर. कालच्या दिवसापासून खूप मोठं सहकार्य सातत्यानं असतं इथल्या स्पर्धेला त्यांचं. त्याचबरोबर आपण जर सेवन स्टार्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आज कव्हरेज केली जाते, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षण टिपला जातोय. त्याचे सर्व आमचे ऑपरेटर असतील, अक्षय खुने असतील, त्याचबरोबर मयूर मार्के असतील, कुणाल राव असतील, हर्षद टोपले असतील, आमचे कॅमेरामन असतील, आमचे अभय खुने आमचे कॅमेरामन. खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं. खरोखर मी मग सकाळी सांगितलं की सेवन स्टार याच्या वाहिनीवरून जे आपल्याला या स्पर्धेचा क्षण टिपला जातोय, खरोखरच पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मी नक्की पाहणाऱ्या प्रेक्षकांना नक्कीच सांगेन मित्रांनो, ही स्पर्धा लाईव्ह पाहताय तर या चॅनलला सबस्क्राईब करा. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना तर अशा वाहिनी खरोखरच खूप मोलाचं काम करतात. आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये एखादी स्पर्धा पोहोचवली जाते तर याच माध्यमातून पोहोचवली जाते. त्यासाठी नक्कीच त्यांच्या चॅनलला दाद दिली गेली पाहिजे आपण. तर जाऊया मॅच कडे, रुख करूया. स्कोरर आमच्या बरोबर नक्कीच अक्षय निंबाळकर असतील, प्रतीक यादव असतील. यांचंही काम खऱ्या अर्थानं खूप चांगलं आहे कालपासून, परंतु आपल्याला शेवटपर्यंत अशीच कामगिरी करायची आहे. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्कवरतून येत आहेत संदेश. अभि सायकलला हो स्विच. वाह बाय वाह, आम्हाला तर वाटलं होतं ऑन साइडला जाईल षटकार. दोन्ही पंचांचे हात मात्र नक्कीच वरती आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अभि करतायत का? हो केलाय आणि चौथी धोका आहे, परंतु तो पत्करला जाईल. यस, नो बॉल आणि आलेला 4 धावा. कालच्या दिवसापासून पहिल्यांदा 4 धावा धावून पूर्ण झाल्यात सर. म्हणजेच काय तर या चेंडूवरती आल्या 5 धावा. धावफलकाचा विचार केला तर एका षटकाच्या अंती, कारण पहिला चेंडू खराब होता, धावा झाला 21 ऑन स्कोर बोर्ड. म्हणजेच आता फक्त आणि फक्त 13 धाबींची आवश्यकता. चेंडू तुमच्याकडे 18. नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. विश्वनाथजी इथे बैठक शॉट, चांगला फटका लावून द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला. तिथे मात्र चिंतामणी निकम गॅदरिंग केलं जाईल, फेकी केलं जाईल, त्या दरम्यान घेतलेली एकेरी धाव. म्हणजेच काय तर इथे मात्र मॅच थोडीशी नव्हे, जवळजवळ 80% विचार केला तर टीम जय महाराष्ट्र कोंढवलीच्या बाजूने झुकली आहे. खांदे झुकले गेलेत टीम कुसगावचे, परंतु हार नाही मानायची मित्रांनो. क्रिकेट आहे. फुलटॉस पुन्हा एकदा, परंतु त्याचा खरपूस समाचार. नाव आहे आता मात्र चेतन कोंढाळकर, चेतन चोरट. आणि इथे मात्र गेलाय चेंडू मात्र आउट ऑफ द पार. षटकार येतोय, कारण तुम्ही जर अशा फुलटॉस दिलेला म्हटलं जातं आ बैल मुझे मार, दिलेला लॉलीपॉप म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस बिनीची जोडी खेळते ना त्यावेळेस तुम्हाला गोलंदाजी करत असताना कोणतीही चूक करायची नाहीये मित्रांनो. आणि 6 धाब्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले 28 ऑन स्कोर बोर्ड. 28 धाबा. आता मात्र चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक होता. सहजरित्या 1 धाव टेहलत पंच नक्कीच आपला एक पाय वर. यस, आम्हाला दर्शवतायत इज अ लेग बायज. 29 ऑन स्कोर बोर्ड. कशा प्रकारचा फिनिश पाहायला मिळेल, कारण 5 धावा हव्या आहेत. अभि कोणती गडबड गोंधळ नसतोय, परंतु काय घडेल काय माहिती नाही. आता फिनिश ऑफ द धोनी स्टाईल. वा 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 वा, चिंतामणी निकम यार. आपला तो अभिच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माइल पाहायला मिळते. धोका. मी मगाशी म्हटलं आउटफील्ड मध्ये ना चिंतामणी निकम हाईट कमी असू द्या म्हटलं जाताना, हाईट फॅक्टर काय नसतोय मित्रांनो. आणि काय जजमेंट एखादा दुसरा खेळाडू सुद्धा अशा सोडली असती, कारण एकदम क्लोज उभे राहिले बाउंड्रीच्या. आणि तदनंतर मात्र चेंडू आतमध्ये ढकलला, आणि चेंडू ढकलला अभिच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहिली होती आपण, कारण वाटलं होतं षटकार आणि फिनिश झाली आहे मॅच, परंतु नाही होऊन दिली. नाम है मेरा चिंतामणी निकम. सुरेख चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र चुकी झाली आहे. आणखीन 1 धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सगळं एकदा एखादी गोष्ट मात्र अवाक्या बाहेर गेली ना आपल्या की ना सगळ्या गोष्टी मात्र खराब होत जातात. जो संघ आउटफील्ड मध्ये एवढा धाकड कामगिरी करतो ना तोही इथे गडबडला जातोय. धावसंख्या स्कोर लेबल आहे,
एका धाबेची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 मध्येच ही मॅच संपते. म्हणजे आमचा वेळ वाचला मित्रांनो 2 षटकात असं म्हणायला हरकत नाहीये. अतिशय देखणी फलंदाजी अभि हो मघाशी वाचवला, आता नाही वाचून देणार. आता मात्र चेंडू भिरकावलाय. मॅन फ्रॉम कोंडवली अभि चोरट, लाजबाब यार, खरोखरच अप्रतिम खेळ केला. 2 स्टारनी निराशा केली, चिंतामणीनी केली, त्यानंतर मात्र बॉन्डनी केली, परंतु अभिनी मात्र प्रेक्षकांची मन जिंकली हे म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. चेंडू आणा, आयोजन समिती आपण लक्ष द्या. चेंडू बाहेर गेलाय तर नो डाऊट स्कोरर आमचे अक्षय भाऊ. यस, मॅन ऑफ द मॅच. टोटल आहेत ना इथे लिहा, म्हणजे मला त्याने किती केलेत ना ते सांगता येईल. तर इथे मात्र जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. अर्थातच नो डाऊट फक्त कोंडवलीचा स्टार नाही मित्रांनो, तर संपूर्ण व्हाईट इंडियन्स क्रिकेटचा एक स्टार आहे. नाम है मेरा अभि चोरट, मॅन ऑफ द मॅच ठरतायत. या मंचावरती आपल्याला आम्ही सन्मानित करू. त्याचबरोबर टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव ह्या संघालाही आम्ही इथे सन्मानित करतोय. आयोजन समितीच्या वतीनं आपल्याला एक या स्पर्धेची गोड भेट, एक सन्मान चिन्ह देऊन आपल्याला आम्ही सन्मानित करू. आपलाही प्रतिनिधी पाठवा आणि अभि चोरट आपणही या मंचावरती आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आणि यापुढे नक्कीच आपण जर विचार केला, स्पर्धा आपल्या भेटीला आहे. मेनवली क्रिकेट क्लब मेनवली आयोजित श्री वाघेश्वरी चषक 2024 पर्व पहिल्या पर्वातील आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस आहे. आणि या दुसऱ्या दिवसासाठी आपल्या समवेत जोडले गेलेत खऱ्या अर्थानं जावली टेनिस क्रिकेट मधील एक सुमधुर आवाज